बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. चतुर्थ खंड भाग 4. शिलाचरण सदाचरणावरील प्रवचने. शिलाचरण म्हणजे काय? एके समयी तथागत एका थोर भिक्खू संघासह कोशल जनपदात चारिका करीत असता ते कोशलच्या साल नावाच्या गावी आले. ही बातमी सालामधील ब्राह्मण कुलपतीच्या कानी आली. त्यांना तथागत बुद्धाचे दर्शन घेणे बरे असे वाटल्यावरून ते साला गावचे ब्राह्मण तथागताकडे आले आणि कुशल विचारून बाजूला स्थानापन्न झाले. त्यांनी तथागतांना सदाचरणाचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितले. त्या श्रवणोत्सुक ब्राह्मणास तथागतांनी सांगितले, शारीरिक दुराचरणाचे आणि दुष्टपणाचे 3 प्रकार आहेत. वाचिक आणि वैचारिक दुराचरणाचे अनुक्रमे 4 व 3 प्रकार आहेत. शारीरिक दुराचरणाचे प्रकार येणेप्रमाणे. यात मनुष्य पारधी म्हणून आपल्या रक्तरंजित हाताने हिंसाधीनतेने सजीव प्राण्याची निर्दयतेने हत्या करीत असतो. दुसऱ्या प्रकारच्या शारीरिक दुराचरणात मनुष्य जे आपले नाही ते घेतो. गाव आणि जंगल यामधील लोकांची मालमत्ता चोरून आपलीशी करतो. तिसऱ्या प्रकारच्या दुराचरणात मातापिता बंधुभगिनी यांच्या स्वाधीन असलेल्या वाङ्निश्चय होऊन वाङ्निश्चयाच्या मालाधारण करणाऱ्या कन्येशी व्यभिचार करणे यांचा समावेश होतो. वाचिक दुराचरणात यात प्रथम खोटेपणा मोडतो. यामध्ये सभेत अथवा गावाच्या, कुटुंबाच्या, राजाच्या अथवा आपल्या व्यवसायाच्या श्रेणीच्या परिषदेसमोर साक्ष देताना जे माहीत नाही ते माहीत आहे, जे माहीत आहे ते माहीत नाही, जे पाहिले नाही ते पाहिले, पाहिले ते पाहिले नाही अशा तऱ्हेची स्वार्थासाठी अथवा कुणा माणसासाठी अथवा यत्किंचित लाभाच्या अभिलाषेने मनुष्य जाणून बुजून साक्ष देतो. दुसऱ्या वाचिक दुराचरणात चुगलखोरीचा समावेश होतो. या दुराचरणांनी युक्त असलेला मनुष्य माणसाची मने दुसऱ्या माणसाविरुद्ध कलुषित करण्यासाठी इथे गाणी पडलेल्या गोष्टी तिथे संग सुटतो. असा मनुष्य माणसामाणसातील ऐक्य मोडणारा, कलागती लावणारा, कलागती लावण्याची त्याची सवय त्याला बोलायला लावते. कलागती हे त्याचे सुख आणि आनंद होय. तिसऱ्या प्रकारच्या वाचिक दुराचरणाने युक्त असलेल्या मनुष्याची वाणी कडवट असते. त्याचे शब्द असंस्कृत, कठोर, तीव्र, मर्मभेदी, क्रोध आणणारे आणि चित्त विचलित करणारे असतात. चौथ्या प्रकारच्या दुराचरणाने युक्त असलेला मनुष्य म्हणजे सदैव बडबड करणारा माणूस. तो बडबडताना आपण सत्य सांगतो की नाही, काही हितकर बोलतो आहोत किंवा नाही याचा विचार करीत नाही. त्याच्या बोलण्यात धर्मही नसतो, नीतीही नसते. काहीतरी क्षुद्र, अनुचित, पोरकट, ज्याला बुंधा नाही, सेंडा नाही अशी निरर्थक बडबड तो नेहमी करीत असतो. वैचारिक दुराचरणाच्या पहिल्या प्रकारात लोभ विकृतीचा समावेश होतो. असा मनुष्य परधनाचा सारखा हव्यास धरतो. दुसऱ्या प्रकारच्या दुराचरणात दुसऱ्याचा दुस्सास, द्वेष याचा अंतर्भाव होतो. असा मनुष्य दान, त्याग, दक्षिणा अशा काही गोष्टीच नाहीत असे मानतो. त्याला वाटते सत्कर्म किंवा असत्कर्म याची फळे भोगावी लागतात हे खरे नव्हे. इहलोक आणि परलोक हे सर्व खोटे आहे असे तो मानतो. आईबाप, आप्तेष्ट यांनाही तो मानत नाही. ज्यांनी सम्यक मार्गाने जाऊन इह परलोकाचे ज्ञान मिळविले आहे आणि दुसऱ्यांना ते ज्ञान दिले आहे असे श्रमण आणि ब्राह्मण या जगात आहे या गोष्टीवर त्याचा विश्वास नसतो. याच्या उलट शारीरिक, वाचिक आणि वैचारिक शिलाचरणाचे अनुक्रमे 3, 4 आणि 3 प्रकार आहेत. शारीरिक शिलाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्य कोणत्याही जीवाची हत्या करण्यापासून परावृत्त असतो. आपली लाठी किंवा तलवार त्याचा त्याग करतो. तो निरपराधी व दयामय बनतो. सर्व सजीव प्राण्यासंबंधी करुणामय असे जीवन जगत असतो. दुसऱ्या प्रकारचे शारीरिक सदाचरण म्हणजे दिल्याशिवाय दुसऱ्याचे न घेणे आणि प्रामाणिकपणे जगणे. तिसऱ्या प्रकारात सर्व प्रकारच्या वैषयिक मिथ्याचाराचा त्याग करणे, अव्यभिचारी राहणे याचा समावेश होतो. असा सदाचरणी मनुष्य आई, बाप, बंधुभगिनी, आप्तेष्ट यांच्या स्वाधीन असलेल्या जिच्या गळ्यात वाङ्निश्चयाची माळ आहे अशा कन्येशी तो वैषयिक संबंध ठेवत नाही. वाचिक शिलाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्य असत्यवाणी सोडून देतो. असत्याचा त्याग करतो. त्यापासून दूर राहतो. त्याला सभेसमोर किंवा गाव, कुटुंब, राजकुल अथवा आपल्या व्यवसायाच्या श्रेणीसमोर साक्ष द्याव्यास सांगितली असता जे माहीत नाही ते तो माहीत नाही म्हणून सांगतो.
जे माहीत आहे ते माहीत आहे म्हणून सांगतो, जे पाहिले नाही ते पाहिले नाही म्हणून सांगतो आणि जे पाहिले ते पाहिले म्हणून सांगतो. स्वार्थासाठी, दुसऱ्यासाठी अथवा क्षुद्र लाभासाठी तो कधीही बुद्धीपरस्पर खोटे बोलत नाही. दुसऱ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात मनुष्य चुगलखोरीचा त्याग करतो, निंदेपासून परावृत्त होतो. लोकांमध्ये कलागती लावण्यासाठी जे इथे ऐकले ते तेथील लोकांना सांगत नाही आणि जे जिथे ऐकले ते तेथील लोकांना सांगत नाही. तो ऐक्य निर्माता आणि प्रेमभाव वाढविणारा असतो. माणसामाणसात सुसंवाद, ऐक्य राखणे हेच त्याचे सुख आणि आनंद होत. तिसऱ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात मनुष्य कटू शब्दाचा त्याग करतो, त्यापासून परावृत्त होतो. तो जे काही बोलतो त्यात खवचटपणा नसतो. त्याचे भाषण आल्हाददायक, मैत्रीचे, कळकळीचे, सुसंस्कृत, हितकर आणि सर्वांना स्वागतार्ह असते. चौथ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात मनुष्य व्यर्थ बडबड करीत नाही. तो उचित आणि वास्तविक आणि नेहमी लाभदायक असे बोलतो. योग्य, संस्मरणीय, उद्बोधक, व्यवस्थित आणि अतिहितकर अशा रीतीने तो धर्म आणि नीतीसंबंधी भाषण करतो. मानसिक शिलाचरण. वैचारिक शिलाचरणाच्या पहिल्या प्रकरणात मनुष्याच्या ठिकाणी लोभाविष्टपणाचा अभाव असतो. परधन आपले व्हावे अशी हाव तो कधीही धरीत नाही. दुसऱ्यासंबंधी दुस्वास अथवा द्वेष यांना तो आपल्या विचारात स्थान देत नाही. आपल्या सभोवतालचे प्राणी निर्भय, सुखी, सुरक्षित आणि कोणत्याही प्रकारच्या शत्रुत्वापासून आणि छळापासून दूर राहावे अशी त्याची इच्छा असते. त्याची दृष्टी सम्यक आणि समजयोग्य असते. दुराचरण आदी सदाचरण यांचा तथागत असा अर्थ लावतात.